शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावान आणि दमदार नेतृत्व असलेले सिऊड विभागाचे प्रमुख, युवा सेना विस्तारक आणि शिवराज प्रतिष्ठान सिऊड्सचे अध्यक्ष विशाल विचारे यांच्या संकल्पनेतून तसंच श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठान सिऊड्स यांच्या सहकार्याने सिऊड सेक्टर 48 येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिवाळी संध्या हरिकीर्तन संगे हा भक्तिपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी आळंदी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार पूजनीय हरिभक्त पारायण भागवत महाराज साळुंखे यांनी आपल्या मनस्पर्शी कीर्तनातून उपस्थित भक्तांना अध्यात्म, निष्ठा आणि उत्तम संस्कारांची शिकवण दिली। त्यांच्या कीर्तनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला होता। या प्रसंगी उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, वारकरी आणि स्थानिक रहिवाशांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून एक अनोखा धार्मिक रंग दिला। यावेळी विशाल विचारे हे स्वतः देखील भक्तीच्या सागरात लीन झालेले दिसले। या प्रसंगी बोलताना विशाल विचारे म्हणाले की प्रकाश पर्वाची दिवाळी हा केवळ तेजाचा सण नाही, तर निष्ठा, संस्कार आणि आराधनेचा उत्सव आहे। या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन आम्ही या दिवाळीला अधिक शुभ बनवलं। सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की दीपावली पहाटच्या दिवशी घरामध्ये प्रत्येकाचं काही नाही तर काही पूजन हे त्या सगळ्या गोष्टी असतात। म्हणून आपण ठरवलं की संध्याकाळी आणि दीपावलीची संध्या हरिकीर्तना संगे म्हणजे कीर्तनाची आवड आमच्या विभागामध्ये आध्यात्मिक वर्ग हा फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे माझ्या सर्व हितचिंतक मार्गदर्शकांची गेली अनेक वर्ष मागणी होती की आपण दिवाळीची संध्या ही हरिकीर्तनाच्या संगे गेली पाहिजे, म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून आपला एक प्रसार झाला पाहिजे। याच्यासाठी ही आज कीर्तन सेवा आज या ठिकाणी पार पडली आणि त्याकरता मंदिर समिती व या ठिकाणच्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाला। मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं म्हणजे या जेवढे आपण पाहत असाल की फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हरिभक्त पारायण जे आपले भाविक आहेत ते ऐकण्यासाठी आलेले आणि मी सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे दीपावलीची संध्या हरिकीर्तनाच्या संगे हा जो काही प्रोग्राम या ठिकाणी आम्ही संकल्प घेतलेला आहे तो असाच वर्षानुवर्ष चालू ठेवू अशी सर्व या विभागातील नागरिकांना ग्वाही देतो आणि पुनश्च एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो। उपस्थित नागरिक आणि वारकरी बांधवांनी विशाल विचारे यांच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमाचे आस्था आणि श्रद्धेचा मेळ असं वर्णन केलंय। अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि 5 दिवस चालत असणारी ही दिवाळी सण अतिशय आनंदाची दिवाळी आणि पहाटे सुद्धा सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांनी साथ दिली। विचारे बद्दल लोकांच्या मनामध्ये चांगली भावना आहे आणि त्यांच्या पाठीशी भरपूर लोक आहेत म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि प्रथमच ही योजना राबवली ही दिवाळी पहाट हा कीर्तन संध्या याच्या माध्यमातून साजरी झाली आणि लोकांना चांगला आनंद मिळाला। महाराजांनी चांगलं कीर्तन केलं। ही आनंदाची दिवाळी घरामध्ये वनमाळी झाली ते मी रांगोळी गोविंद गोविंद अशा प्रकारचा चांगला कार्यक्रम झाला। त्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो। समाज प्रबोधन घडावं या संकल्पनेतून आजचा हा सोहळा साकारला। ज्यांच्या सौजन्याने आणि ज्यांच्या संकल्पनेतून साकारला ते म्हणजे श्री विशाल चंद्रकांत विचारे, आपले विभाग प्रमुख शिवसेना आणि अध्यक्ष शिवराज प्रतिष्ठान। आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या, कारण ज्यांच्या माता पिताच्या खुशीतून हा जन्म झाला त्याचंच कारण आहे की आज हा चेहरा समाजाची सेवा करतोय, कुठल्याही भावनेतनं होईना पण तो समाजसेवा करतोय, समाज प्रबोधन करतोय। विशाल विचारांनी कार्यक्रम खूप चांगला केला। दिवाळीची संध्या कार्यक्रमाला खूप शोभा आली, मंदिराला पण आमच्या शोभा आली। सिऊड परिसरामध्ये विशाल विचारे यांच्या मार्फत पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिवाळीचा सण अधिक तेजस्वी झाला आणि समाजामध्ये आध्यात्मिकतेची ज्योत प्रज्वलित झाली। कार्यक्रमानंतर विशाल विचारे यांच्या माध्यमातून स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।